सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला खमंग खुसखुशीत साबुदाणा आणि बटाट्याचे पापड बनवून दाखवणार आहे। हे पापड करायला खूप सोपे आणि चवीला तर जगात भारी। एकदा तुम्ही पापड बनवून खाल्ले तर याच पद्धतीने तुम्ही नेहमी पापड बनवून खाल ही माझी खात्री आहे। चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। सुरुवातीला गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये साबुदाणा टाकायचा आहे। आता हा साबुदाणा आपल्याला मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचा आहे। साबुदाण्याला असं सतत हलवायचे जेणेकरून साबुदाणा मस्त एकसारखा फुलल्या जातो किंवा भाजल्या जातो। हा साबुदाणा कपाने मोजला तर 1.5 कप इतका आहे आणि वजनी प्रमाण म्हणाल तर 250 ग्राम म्हणजेच पाव किलो इतका आहे। आता हा साबुदाणा आपण खमंग भाजून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता 7 ते 8 मिनिटांनंतर साबुदाणा मस्त फुलून आलाय। अगदी अशा प्रकारे आपल्याला साबुदाणा भाजून घ्यायचा आहे। खूप जास्त डार्क याला रंग येऊ द्यायचा नाही। आता आपण गॅस बंद करून हा साबुदाणा पूर्णपणे थंड करून घेऊयात। साबुदाणा भाजल्यानंतर थंड होण्यासाठी असा ताटामध्ये काढायचा आणि ताट लगेच फॅन खाली ठेवून द्यायचं, म्हणजे साबुदाणा 10 ते 15 मिनिटांमध्ये थंड होतो। आता साबुदाणा पूर्ण थंड झाल्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये हा साबुदाणा काढून घ्यायचा, कारण आता हा साबुदाणा मिक्सरला आपल्याला अगदी बारीक दळून घ्यायचा आहे। तर मी साबुदाणा आता मस्त बारीक दळून घेते। आता दळलेल्या साबुदाण्याचं पीठ आपल्याला बारीक चाळणीने चाळून घ्यायचं आहे। बारीक चाळणी म्हणजे आपण ज्या चाळणीने मैदा चाळतो त्या चाळणीने आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे। आणि जो मोठा साबुदाणा चाळणीमध्ये राहतो परत तो आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचा आहे आणि परत त्याचं पीठ चाळून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने आपल्याला सर्व साबुदाण्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता मस्त बारीक आणि पांढरं शुभ्र आपलं साबुदाण्याचं पीठ तयार झाले। आता तयार पीठ आपण असंच थोड्या वेळ साईडला ठेवून देऊया आणि लगेच पुढची कृती पाहूयात। आता इथे मी उकडलेले बटाटे घेतलेत। बटाट्याचं वजनी प्रमाण 1 किलो इतकं आहे। बटाटे उकडल्यानंतर त्याची साल देखील मी काढून घेतली। आता बटाटे आपण बारीक किसणीने किसून घ्यायचेत। बटाटे न किसता तुम्ही मॅश करून सुद्धा घेऊ शकता। बटाटे मॅश करताना त्यामध्ये बटाट्याचा एकही मोठा तुकडा राहणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे। आता सर्व बटाटे आपल्याला याच प्रकारे किसून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही पाहू शकता सर्व बटाटे मी किसून घेतलेत। आता यामध्ये 1 चमचा आपल्याला जाडसर बारीक केलेली हिरवी मिरची घालायची आहे, किंवा मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिकही करू शकता। आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे। कुठल्याही वाळवणीच्या पदार्थामध्ये मीठ थोडंसं कमीच घालायचं, नाहीतर वाळल्यानंतर पदार्थ खारट होण्याची शक्यता असते। आता आपण साबुदाण्याचं पीठ तयार केलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता हे साबुदाण्याचं पीठ आपल्याला या बटाट्यामध्ये छान एकजीव करून घ्यायचं आहे। मी साबुदाण्याचं पीठ यामध्ये एकदाच संपूर्ण घातलेलं आहे। तुम्हाला जर एवढं पीठ मळायला एकदम जमत नसेल तर 2 बॅचमध्ये सुद्धा तुम्ही ही प्रोसेस करू शकता, किंवा 2 बॅचमध्ये सुद्धा तुम्ही साबुदाण्याचं पीठ या बटाट्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता। इथे तुम्ही पाहू शकता साबुदाण्याचं पीठ या बटाट्यामध्ये अगदी छान एकजीव झालेलं आहे। या पिठाला तुम्ही जितकं चांगलं मळून घ्याल तेवढंच मस्त आपलं हे पीठ तयार होतं। आता यावरती छोटा अर्धा चमचा तेल टाकायचं आहे आणि आणखी थोड्या वेळ या पिठाला मळून घ्यायचं आहे। हे साबुदाणा बटाटा पापड करायला खूप सोपे आहेत। तुम्ही जर एकदा बनवून खाल्ले तर मी गॅरंटी देते की दरवर्षी तुम्ही वाळवणीच्या पदार्थामध्ये हे पापड नक्कीच बनवताल। इतके चवीला अप्रतिम लागतात। आता इथे मी गॅसवरती पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं। आता या पाण्यावरती अशा प्रकारची चाळणी ठेवायची आहे आणि आपण तयार केलेलं पीठ यावरती ठेवून हे पीठ आपल्याला आता वाफवून घ्यायचं आहे। पिठाचे मी 2 भाग केले होते, अर्ध पीठ आपण नंतर वाफवूयात। आता यावरती झाकण ठेवून हे पीठ आपल्याला मिडियम गॅसवरती 5 ते 7 मिनिटे वाफवून घ्यायचं आहे। 7 मिनिटांनंतर झाकण काढायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता पीठ आपलं अगदी छान वाफलेलं आहे। हे पीठ वाफण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही। आता हे पीठ काढून घेऊन आपण राहिलेलं पीठ सुद्धा अशाच पद्धतीने वाफवून घ्यायचं आहे। आता हे वाफवून घेतलेलं पीठ आपण चमच्याने अशा प्रकारे थोडंसं पसरवून घेऊयात किंवा फोडून घेऊयात, म्हणजे यातली वाफ आहे ती बाहेर पडेल आणि पीठ आपलं पटकन थंड होईल। पीठ तुम्ही थंड झाल्यानंतर सुद्धा मळून घेऊ शकता, पण मी आता थोडंसं गरम असतानाच याला अशा प्रकारे फोडून चमच्यानेच मळण्याचा प्रयत्न करते। इथं आपलं पीठ बऱ्यापैकी एकजीव झालेलं आहे। आता आपण लगेच पापड बनवायला सुरुवात करू शकतो। पण तुम्हाला या पिठाचे छोटे छोटे बॉल्स किंवा गोळे बनवून अगोदर ठेवायचे असतील तर थोडंसं हाताला तेल लावा आणि सर्व पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून नंतर पापड बनवायला घ्या। आता लगेच आपण पापड बनवायला सुरुवात करूया। तर पिठाचा एक छोटासा गोळा घ्यायचा आणि तो पॉलिथिन सीटवरती ठेवायचा। खाली मी पॉलिथिन सीट ठेवली, त्याला तेल लावलेलं नाही, पण वरच्या पॉलिथिन सीटला तुम्हाला सुरुवातीला एक पापड बनवताना थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि प्लेटच्या सहाय्याने असा पापड तयार करून घ्यायचा आहे।
प्लेटला असं थोडंसं प्रेस करायचं म्हणजे पापड छान पसरतो। पहा छान पापड तयार झालेला आहे। पण तुम्हाला जर हा पापड जाड वाटत असेल तर अशा प्रकारे तुम्ही हाताच्या साहाय्याने सुद्धा हा पापड थोडासा पसरवून घेऊ शकता। तर पहा मस्त आपला पापड तयार झालेला आहे। पापड करायलाही खूप सोपे आहेत। आता हळूवार अशी पॉलिथिन सीट काढून घ्यायची। आणखी एक पापड मी तुम्हाला बनवून दाखवते। पापड बनवताना प्रत्येकच वेळेस वरच्या पॉलिथिन सीटला तेल लावायची गरज नाही। एखादा पापड चिकटत असेल तरच तुम्ही त्याला थोडंसं तेल लावून घ्या। हे पापड मी न लाटता बनवते। तुम्हाला जर पापड हे लाटून बनवायचे असतील तर तुम्ही लाटून सुद्धा पापड बनवू शकता। पोळपाटावर लाटून सुद्धा हे पापड अगदी भराभर होतात। पोळपाटावर लाटताना सुद्धा तुम्हाला पॉलिथिन शीटचाच वापर करायचा आहे आणि नंतरच हे पापड लाटून घ्यायचे आहेत। आता राहिलेले सर्व पापड मी याच पद्धतीने बनवून घेते। तर तुम्ही पाहू शकता सर्व पापड मी बनवून घेतलेत आणि खूप सुंदर आपले पापड तयार झालेत। आता तयार पापड आपण 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत। पण तुमच्याकडे उन्हाची सुविधा नसेल तर फॅन खाली सुद्धा हे पापड तुम्ही वाळवून घेऊ शकता। 3-4 दिवसामध्ये हे पापड अगदी छान वाळतात। 2 दिवसानंतर आपले साबुदाणा बटाटा पापड अगदी मस्त वाळलेत आणि खूप सुंदर आपले पापड तयार झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता यामध्ये जे आपण हिरवी मिरची घातली त्यामुळे हे पापड दिसायला आणखीनच छान दिसतात आणि चवीला सुद्धा हे पापड खूपच टेस्टी लागतात। हिरव्या मिरच्या मिक्सरला फिरवत असतानाच त्यामध्ये मी 2 लाल ओल्या मिरच्या घातल्या होत्या, त्यामुळे हे पापड आणखीनच सुरेख दिसतात आणि या पापडाचं प्रमाण देखील अगदी लक्षात राहण्यासारखं आहे। 1 किलो तुमचे बटाटे असतील त्यासाठी तुम्हाला 250 ग्राम म्हणजेच पाव किलो साबुदाणा वापरायचा आहे। आता हे पापड मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते। त्यासाठी तेल मी इथे अगोदरच गरम करायला ठेवलं होतं। तेल आपलं चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतरच त्यामध्ये पापड सोडायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी काही सेकंदामध्ये पापड मस्त फुललेला आहे। तेलात आपण जेव्हा पापड सोडला होता तेव्हा किती छोटा होता, आता हा पापड 4 पटीने फुललेला आहे। आणि हे पापड बनवताना आपण तयार पीठ वाफवून घेतल्यामुळे हे पापड खूप हलके आणि खुसखुशीत होतात आणि तेलही पित नाहीत, अजिबात तेलकट पापड होत नाहीत। आता याच पद्धतीने मी आणखी काही पापड तळून घेते। तर तुम्ही इथे पाहू शकता काही पापड मी तळून घेतलेत। खूप सुरेख आपले पापड तयार झालेले आहेत, बिलकुल तेलकट नाही आहेत आणि मस्त खमंग खुसखुशीत झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता करायलाही खूप सोपे आहेत आणि चवीला तर जगात भारी आहेत। तुम्ही एकदा ट्राय करून पहा। ट्राय केल्यानंतरच तुम्हाला या पापडची चव कळेल। खूपच टेस्टी हे पापड तयार झालेले आहेत। आजपासून आपण उन्हाळी रेसिपीजला सुरुवात केलेली आहे। तुम्हाला आपल्या चॅनलवरती कुठली उन्हाळी रेसिपी पाहायला आवडेल हे मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे तुमच्या आवडीची रेसिपी मी बनवून लवकरात लवकर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मला सपोर्ट करण्यासाठी आपल्या सावी झोम मराठीला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा। धन्यवाद।